नमस्कार, किचन 705 मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज मी सांज्याच्या पुऱ्या करणार आहे गूळ घालून. हे बघा, 1 वाटी गूळ आहे, अर्धी वाटी सुकं खोबरं, 1 वाटी रवा, जायफळ पूड, विलायची पूड. हे बघा, सर्वप्रथम रवा भाजून घेऊया. याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता ह्यामध्ये थोडं अगदी तूप घालते. गॅस छोटा लहान करायचा, अगदी थोडं कमी, तूप जास्त नाही घालायचे. याच्यात 1 चमचा फक्त. पाच ते 7 मिनिट कमी गॅसमध्ये भाजून घ्यायचं. माझे चॅनल प्रथमच बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब, बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे काय होईल, माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे बघा, थोडा कलर चेंज झाला याचा. आता यामध्येच सुकं खोबऱ्याचा किस घालते. बघा, याला 2 मिनिट गरम आहे कढई, याच्यामध्ये परतून घेते. हे बघा, झालं आता परतून. कढई गरम असते, गॅस बंद केल्याच्या नंतर पण थोडं हलवत राहायचं, कारण तळाशी लागू शकते. गरम असते ना कढई. रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेतला तरी चालते. मी बारीकच घेतला आहे रवा, लवकर मुरून जाते छान. आता झालं, हे काढून घेते. हे बघा, एक वाटी रवा, 1 वाटी गूळ घेतला. थोडं अर्ध वाटी पाणी घालते. बघा, अर्धी वाटी पाणी घातलं. याचा पाक नाही करायचा, थोडं गूळ वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं. हे बघा, आता ह्यामध्ये पाक घालते. बघा, पूर्ण पाक घातला, चाळून घेतला. काही कचरा वगैरे असला तर निघून जाते. आता मिक्स करून घेते. पाक थोडा कोमटच आहे. आता याला तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता, किंवा 2-3 तासामध्ये तुम्हाला दिवशीच करायचं असेल तर 2-3 तासामध्ये करू पण शकता. आता मी ओव्हरनाईट ठेवते 10 ते 12 तासाकरता. हे बघा, छान मिक्स करून टाकलं. आणि ह्यामध्ये थोडे आता जायफळ पूड घालते, विलायची पूड, दोन्ही मिक्स करून घेते. बघा, छान झालं आहे, मस्त. आता याला झाकून ठेवते मी. छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, ओव्हरनाईट ठेवून देते. हे बघा, आता झालं. आता हे छान रवा मुरून गेला आहे. बघा, आता मैदा भिजवून घेऊया. हे बघा, मैदा छोट्या वाटीने 1.5 वाटी, ह्या वाटीने 1.5 वाटी मैदा आहे. आणि 2 चमचा बारीक रवा घालते. रवा बारीकच घालायचा ह्यामध्ये. बघा, 1 चमचा पिठी साखर. याच्याने काय होते, पाती छान खुसखुशीत येते. आणि थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ, गोडाच्या ह्याच्यात मीठ घातल्याने चव छान येते. थोडं तरी घालायचं. आता हे पूर्ण मिक्स करून घेते. बघा, ह्यामध्ये थोडं मोहन घालते. जितकं पाहिजे तितकं तेलाचं मोहन आहे हे. छोट्या चमचाने 4 चमचा मोहन घेतलं आहे. आता मिक्स करून घेते. गरम आहे. हाताने करून घेते. सगळं असं कूच करून घ्यायचं छान. हे बघा, आता चांगलं मिक्स करून घेतलं. आणि थोडं थोडं पाणी घालून आता भिजवून घेते. हे बघा, भिजवून झालं. थोडंसं तेलाचा हात घेते. याला 10 ते 15 मिनिट
झाकून ठेवते, थोडा आराम देते. हे बघा. हे बघा आता 15 मिनिट झाले. आता एकदा थोडं मळून घेते. हे बघा छान सॉफ्ट झाली आहे. हे बघा तांदळाचं पीठ घेतलं आहे मी लाटायला. तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते. हे बघा सारखं असे गोळे करून करून ठेवून द्यायचे. हे बघा छान मुरून गेलं आहे. आता मस्त याचा असं बघायचं लाडू जमते का आता असं. हे बघा. हे बघा एक गोळा घेतला आहे, लाटून घेते. चपाती करतो त्याप्रमाणे लाटायची. त्याच्यापेक्षा थोडी चपातीपेक्षा थोडी पातळ ठेवायची. हे बघा लाटून लाटून ठेवून दिल्या बघा. आता करून घेते. हे बघा आता माझ्याकडे साचा आहे बघा, असा पुरीचा साचा आहे. याला थोडंसं तांदळाचं पीठ किंवा मैदा किंवा गव्हाचं पीठ लावलं तरी चालते, कारण हे लावल्यामुळे काय होते चिपकत नाही. हे बघा असे ठेवते. आणि हे बघा एक गोळा घेते याचा. असं याच्यावरती ठेवते बघा. तुम्हाला जितकं जाड सारण पाहिजे तितकं घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. हे बघा आता याला थोडं पाणी लावून घेते साईडनं. हे बघा असं किनारीला थोडं जॉईंट निघाले नाही पाहिजे याकरता थोडं पाणी लावून घ्यायचं. अशी झाकून घ्यायची दुसरी. बघा सोपी, एकदम सोपी पद्धत. साचा नसला तर काय होते, दुसरी पद्धत अशी चपाती ठेवून द्यायची, वरून एक चपाती झाकून घ्यायची, डब्याच्या झाकणाने काढून घ्यायचा. आता हे साईडचा भाग काढून घेते. असं साईडचा भाग काढून घ्यायचा. हे बघा आता पूर्ण झालं बघा असं. हे बघा चिपकत नाही, काही नाही, छान निघते बघा. अशा जोडून जोडून ठेवून देते. हे बघा दुसरा गोळा घेतला, थोडं पसरवून घेते, पातळ करून घ्यायचं याला छान. हे बघा असं ठेवते. असं थोडं 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 हलक्या हाताने दाबून घ्यायचं. तर याच्यावरती अजून पुन्हा हे बघा एक अशी ठेवून द्यायची. पाणी लावून घ्यायचं आधी, जॉईंट निघाले नाही पाहिजे. असं हलक्या हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं. हे बघा असं दाबून घ्यायचं. आणि ह्याला झाकण घ्यायचं, एखादी कोणतंही झाकणाने असं करून घ्यायचं. हे बघा हा साईडचा भाग काढून घ्यायचा. बघा अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. हे बघा एक अशी करू शकता तुम्ही. असं गोळा घेऊन घ्यायचा, असं जमा करून घ्यायचं. हे बघा पूर्ण जॉईंट आतमध्ये असे घेऊन घ्यायचे, जॉईंट निघाले नाही पाहिजे. असं थोडा भाग दाबून घ्यायचा. आता पसरवून घ्यायचं. हे बघा असं पसरवून घेतलं थोडं आणि हलक्या हाताने
थोडं लाटून घ्यायचं. खूप पातळ नाही करायची. असे हलक्या हाताने लाटून घ्यायचे. हे बघा सगळ्या करून झाल्या. आता तळून काढते. हे बघा तेल मी आधीच ठेवलं गरम करायला. एक 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 सोडते. गॅस कमी आहे मीडियमपेक्षा पण. हे बघा असं तेल टाकत राहायचं. थोडं थोडं पलटवून घेते. हे बघा छान फुगली आहे. खूप गॅस मोठा नाही ठेवायचा. थोडीशी लालसरच काढते मी. हे बघा दुसरी पण टाकते. दुसरी पण पलटवून घेते. हे बघा दुसरी पण काढली. अशा प्रकारे सगळ्या काढून घेते. हे बघा आता सगळ्या झाल्या. आता डिशमध्ये काढून घेते. हे बघा मस्त झाल्या बघा छान. सांज्याची गूळ घालून सांज्याचे पुरे बघा छान. अशा पद्धतीने करून बघा. खाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. कमेंट्स करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.